ची रेसिपी आहे पालक पनीर. इकडे बघू शकता पालकची पेस्ट आहे, पनीर आहे, आपला अद्रक लसणाची पेस्ट आहे, इकडे टॅमॅटोची पेस्ट आहे, कांद्याची पेस्ट घेतलेली आहे, 2 कांदे कापून, कांद्याची पेस्ट, पावडर, मसाले घरगुती नेहमीचे. इकडे कढई टाकलेली आहे, त्याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ऑइल घालू शकता. आम्ही 4 मोठे चमचे त्याच्यात ऑइल घातलेला आहे. चला तर आपलं तेल टाकून झालेला आहे. तर आपण हे खडे मसाले घरात नेहमीचे जे खडे मसाले असते ते तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. जसं की मी मेन्शन केलेलंच आहे तिथे स्क्रीनवर काय काय मी खडे मसाले टाकलेले आहेत. ते मस्त व्यवस्थित तेलामध्ये खडे मसाले पहिल्यांदा परतवून घ्यायचे व्यवस्थित. चला खडे मसाले परतून झालेले आहेत. त्या म्हणजे कांद्याची जी पेस्ट तयार केलेली ती त्याच्यात ॲड करावी आणि मस्तपैकी कांद्याची पेस्ट त्याच्यात फ्राय करून घ्यावी, व्यवस्थित परतवून घ्यायची, व्यवस्थित शिजवून घ्यायची तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता. तर इकडे आता आपण अद्रक लसणाची पेस्ट त्याच्यात ॲड करतो. 2 मोठे चमचे अद्रक लसणाची पेस्ट त्याच्यात ॲड करायची व्यवस्थित. अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायची. तर मला थोडेसे अद्रक लसणाची पेस्ट कमी वाटली नुसार, तर मी त्याच्यात अर्धा चमचा त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट त्याच्यात ॲड केली. तर चला तर परतून घ्या व्यवस्थित, शिजवून घ्यायची व्यवस्थित. झालेले आहे ते. आता इकडे आपले टमॅटो प्युरी म्हणजे टमाटरची पेस्ट आहे. 4 टमाटर कापले त्याची पेस्ट तयार करून घेतली होती. ते अशा प्रकारे पेस्ट शिजवून घ्यायची. तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत असे शिजवून घ्यायचे सगळ्या पेस्ट. तर चला आता आपले जे पावडर मसाले आहेत नेहमीचे ते त्याच्यात ॲड करूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही ॲड करू शकता. मी इथे 2 चमचे लाल तिखट, तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम जिरा पावडर, ते 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर याच्यात व्यवस्थित ॲड करून घ्यायचे. शिजवून पण घ्यायचे सगळे मसाले, नाहीतर मसाल्यांचा वास शिजवला नाहीत ना तर मसाल्यांचा वास राहतो, कच्चा वास येतो. चला तर अशा प्रकारे शिजवायचं. तर तुमच्या आवडीनुसार ना तुमच्या चवीनुसार तुम्ही तुमचे मसाले तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यात. तर आता चवीनुसार तुम्ही त्याच्यात मीठ घाला आणि अशा प्रकारे व्यवस्थित परतवून घ्या. आपली जी पालकची प्युरी आहे ती याच्यात ॲड करायची आणि मस्तपैकी तेलामध्ये परतवून घ्यायची, शिजवून घ्या व्यवस्थित. आता एक व्यवस्थित झाकण देऊन ती शिजवून घ्या 2-3 मिनटं. इकडे छोट्याशा पॅनमध्ये आपण पनीर फ्राय करून घ्या. थोडंसं पनीर फ्राय करूनच आम्ही घेतो. तर इकडे बघू शकता आमचा पनीर रेडी आहे, फ्राय करून घेतला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत. चला तर आपली पालक शिजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडे तो पनीर ॲड करा. पालकचा कलरसुद्धा थोडासा वेगळा झाला आहे बघा शिजल्यावर. तर इकडे चला शिजून झालेली आहे आपली पालक पनीर. तर याच्यावरती कसुरी मेथी त्याच्यावर ॲड केलं आहे आणि आपला कोथिंबीर गार्निश करून टाकूया जराशी याच्यावरती. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझी पालक पनीर तयार झाली. चला तर आपण सर्व करूया, बाजूला काढून घेऊया. कशी वाटली माझी आजची रेसिपी प्लीज मला कळवा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा.